नागपुर में बाढ़ से प्रभावित लोगों को जल्द राहत देने की प्रक्रिया तेज कर दी गई है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मीडिया से बातचीत के दौरान कहा है कि महानगर पालिका और जिला प्रशासन की ओर से नुकसान का पंचनामा पूरा किया गया और एनडीआरएफ के मानकों के आधार पर मुआवजे की कार्रवाई की जाएगी। वहीं मुडकेश्वर में हुए नाबालिग से अत्याचार के मामले में उन्होंने कहा कि इस मामले को गंभीरता से लेते हुए दोषियों पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए गए। रस्त्यांची कामं जी आहेत ते सुरू आहेत। पालकमंत्री म्हणून या सगळ्यांचा आढावा काय झाला आतापर्यंत आणि काय करतोय? नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण पूर हानीच्या नुकसान भरपाईबद्दल सर्वेक्षण पूर्ण केलं आहे। एनडीआरएफ एटीआरएफच्या नियमाप्रमाणे जे नुकसान झालं ते भरून काढण्याकरता शासन काम करणार आहे। मी सुद्धा आढावा घेतला। त्या आढाव्यामध्ये थोडी नुकसान भरपाईची त्या ठिकाणी झालेली आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली, काही ठिकाणी थोडी झाली आहे। या सर्वांनाच त्याची मदत केलेली याची कारवाई मी करणार आहे। मी नक्की या प्रकरणामध्ये लक्ष टाकून दोषीवर कडक कारवाई करण्याच्या जे काही बाबी आहेत सोमवारी मी तसं पोलीस आयुक्तालयात आहे आणि यावर मी चर्चा करणार आहे आणि पोलीस आयुक्तालयामध्ये आपल्या एकंदरीत नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधाने चर्चा करणार आहे। फ्युचरमध्ये त्या घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमची आहे, ती आम्ही घेऊ। मी कालच सांगितलं की कास्ट सिनियरिटी जी कमिशन आहे किंवा समिती आहे ही स्वायत्त आहे, यावर हायकोर्ट आहे आणि त्यामुळं कुठल्याही मंत्र्यांना कुठल्याही आमदारांना राजकीय लोकांना या कमिटीमध्ये दखलंदाज करता येत नाही किंवा त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येत नाही। जर आपण आकडेवारी बघितली तर 1% कमी आकडेवारी आहे। एकंदरीत जे प्रमाणपत्र निर्गमित झाले आहेत तर त्यांची व्हॅलिडिटी झाली आहे 1% पेक्षा कमी आहे। आता समजा मराठा समाजाचे 3 त्या ठिकाणी लोकांच्या व्हॅलिडिटी रद्द झाली, जर ओबीसी आणि याचा आकडा घेतला तर जवळपास 117 प्रकरणाचे आहेत। ओबीसी समाजाची सुद्धा व्हॅलिडिटी कमिटीने रद्द केला आहे। त्यामुळं एकंदरीत प्रमाणपत्राचा आढावा घेतला, जे काही प्रमाणपत्र निर्गमित झाले किंवा ज्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यामध्ये 1% फक्त त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे। बाकी 99% ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली आहे। खरं तर व्हॅलिडिटी कमिशनच्या मध्ये बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे, पण निश्चितपणे व्हॅलिडिटी कमिटी या पारदर्शीपणाने काम करतील, त्या करत असतील, कारण हायकोर्टने त्याच्या ठिकाणी दखल घेतात। हायकोर्टमध्ये डायरेक्ट केस होतं आणि त्यामुळे त्यांना ते नियमाने करावं लागतं। कुठेही त्या ठिकाणी कमी जास्तपणा व्हॅलिडिटी कमिशनला करता येत नाही। पण जर ॲव्हरेज बघितलं तर 3 मराठा समाजाचे जरी असले तरी जवळपास 100च्या 117च्या घरामध्ये ओबीसी समाजासह सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी कमिशननी त्या ठिकाणी सर्टिफिकेट रिजेक्ट केलेले आहे।